नमस्कार मित्रांनो, सरळ सेवा पदभरती प्रश्नसंचामध्ये तुमचं स्वागत आहे. यामध्ये आपण जी के आणि करंट अफेअर्सचे महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत, जे सरळ सेवेमधील सर्व पदांसाठी उपयुक्त असणार आहेत. जसे की पोलीस भरती, तलाठी भरती, मुंबई उच्च न्यायालय भरती, आरोग्य विभाग, सर्व सर्व पदांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? ऑप्शन्स आहेत थॉमस एडिसन, एडवर्ड जेन्नर, राईट बंधू, मार्कोनी. काय उत्तर असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए थॉमस एडिसन. ठीक आहे, विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे. या ठिकाणी एडवर्ड जेन्नर आहेत बघा, यांनी देवीची लस याचा शोध लावलेला आहे. राईट बंधू आहेत, यांनी विमानाचा शोध लावलेला आहे. मार्कोनी आहेत, यांनी रेडिओचा शोध लावलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते? ऑप्शन्स आहेत पोलीस नामा, दक्षता, भगीरथ, राजपथ. काय उत्तर असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, दक्षता. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचं जे नियतकालिक आहे त्याचं नाव आहे दक्षता. त्यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कुठे सुरू केली? ऑप्शन्स आहेत शनिवारवाडा, भिडेवाडा, रायगड किल्ला, जेजुरीगड. काय उत्तर असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, महात्मा फुले यांनी भिडेवाडा या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती पुण्यामध्ये. ठीक आहे, पुणे येथील भिडेवाडा. तारीख काय होती? 1 जानेवारी 1848. ठीक आहे, 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आली पुण्यामध्ये भिडेवाडा ठिकाणी. महात्मा फुले यांचा जन्म विचारला जातो बघा, 1827मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे, 1827मध्ये 11 एप्रिल 1827 पुणे या ठिकाणी त्यांचं मूळ गाव विचारलं जातं. साताऱ्यामधील कटगुण त्यांचं मूळ गाव आहे. त्यांचं मूळ आडनाव विचारलं जातं, गोरहे हे त्यांचं मूळ आडनाव आहे. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873मध्ये केली होती, हे देखील लक्षात ठेवायचे. त्यांचे महत्त्वाचे पुस्तक विचारले जातात, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचे कसब व त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले सार्वजनिक सत्यधर्म. हे 4 पुस्तक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. मोस्ट रिपीटेड आहेत सर्व परीक्षांमध्ये. त्यानंतर त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून देखील ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? ऑप्शन्स आहेत लाळ ग्रंथी, स्वादुपिंड, यकृत, पित्ताशय. काय उत्तर असणार आहे? तर यकृत. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. आता सर्वात मोठी झाली, सर्वात लहान कमेंट करून सांगायची आहे. यकृतामध्ये मित्रांनो पित्तरस स्त्रावतो. ठीक आहे, विचारलं काय? तर पित्तरस उत्तर द्यायचं आहे. यकृताची पुन्हा वाढण्याची क्षमता खूप जास्त असते, म्हणजे जर शस्त्रक्रिया करून यकृताचा काही भाग काढून टाकला तरी उरलेला जो भाग आहे तो काही काळाने पुन्हा 100%चं रूप घेतो आणि यकृत पूर्ववत होते. ठीक आहे, रिजनरेशनची क्षमता यकृताची खूप जास्त असते. स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन स्त्रावते, जे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करते. हा देखील प्रश्न खूप वेळेला विचारलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, वयाची किती वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते? ऑप्शन्स आहेत 21 वर्षे, 25 वर्षे, 30 वर्षे, 28 वर्षे. काय उत्तर असणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, 30 वर्षे हे वय असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते. हाच प्रश्न लोकसभेसाठी विचारला तर उत्तर द्यायचं आहे बघा 25 वर्षे. ठीक आहे, त्यानंतर लोकसभा हे आपल्या संसदेचे कनिष्ठ सभागृह असते, म्हणजे ठीक आहे निम्न कनिष्ठ सभागृह असते. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असते. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. परंतु राज्यसभा कधीच विसर्जित होत नाही, ती कायमस्वरूपी सभागृह आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नागपूर जिल्ह्यातील कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत निर्मिती केंद्र आहे? ऑप्शन्स आहेत जल, सौर, औष्णिक, पवन. काय उत्तर असणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये
कोराडी खापरखेडा येथे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही? ऑप्शन्स आहेत पोलिओ, कोविड, क्षयरोग, स्वाईन फ्लू. काय उत्तर असणार आहे? तर क्षयरोग. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी. क्षयरोग हा विषाणूजन्य नसून जीवाणूजन्य आहे. जीवाणूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. पोलिओ जो आहे तो पोलिओ नावाच्या विषाणूमुळे होतो. त्यानंतर कोविड जो आहे तो कोरोना नावाच्या विषाणूमुळे होतो. स्वाईन फ्लू हा जो आहे तो H1N1 या विषाणूमुळे होतो. त्यानंतर प्रश्न आहे, एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव पूर्वी काय होते? ऑप्शन्स आहेत इंस्टाग्राम, टिकटॉक, ट्विटर, ऑरकुट. काय उत्तर असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, ट्विटर. ठीक आहे, एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं पूर्वीचं नाव होतं ट्विटर. याची स्थापना झाली होती 2006 मध्ये. ठीक आहे, 2006 मध्ये स्थापना झाली होती. सध्याचे मालक कोण आहेत? ॲलन मस्क. ठीक आहे, अमेरिकेचे व्यावसायिक आहेत ॲलन मस्क, हे सध्या एक्सचे मालक आहेत. CEO कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. एक्सचं मुख्यालय अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियामध्ये सन फ्रान्सिस्को या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, संतोष चषक किंवा संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत फुटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी. काय उत्तर असणार आहे? तर बघा, फुटबॉल. ठीक आहे, संतोष ट्रॉफी जी आहे ती फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक ए उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, गॅरी कास्पारोव्ह हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत विज्ञान, फुटबॉल, बुद्धिबळ, अंतराळ क्षेत्र. काय उत्तर असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, बुद्धिबळ. गॅरी कास्पारोव्ह हे जे नाव आहे ते बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मालदीव या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? ऑप्शन्स आहेत माले, ढाका, मॉस्को, जेरुसलेम. काय उत्तर असणार आहे? तर बघा, माले. ठीक आहे, माले ही मालदीव या देशाची राजधानी आहे. ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. त्यानंतर मॉस्को ही रशियाची राजधानी आहे. जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारतात GST टॅक्स केव्हा लागू झाला? ऑप्शन्स आहेत 2015, 2017, 2016, 2018. काय उत्तर असणार आहे? तर 2017. ठीक आहे, 2017ला आपल्या भारतामध्ये GST हा टॅक्स लागू झाला 1 जुलै 2017 पासून. ठीक आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने GST लावण्यात आलेला विचारलं तर 101वी घटना दुरुस्ती ही GSTशी संबंधित आहे आणि हीच घटना दुरुस्ती करून भारतामध्ये GST हा टॅक्स लागू करण्यात आलेला आहे. GST मधील 2 स्लॅब अलीकडेच काढून टाकलेले आहेत, ते कमेंट करून सांगायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र असे महाराष्ट्रातील कोणत्या शहरास म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा, नागपूर. काय उत्तर असणार आहे? तर इचलकरंजी. ठीक आहे, इचलकरंजी या शहराला महाराष्ट्रातील मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. ठीक आहे, इचलकरंजी कोल्हापूरमध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? ऑप्शन्स आहेत व्यापारी, गिरणी कामगार, राष्ट्रीय नेते, जमीनदार. काय उत्तर असणार आहे? गिरणी कामगार. ठीक आहे, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये गिरणी कामगार आघाडीवर होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, अनेर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन्स आहेत धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे. काय उत्तर असणार आहे? धुळे. ठीक आहे, धुळे या जिल्ह्यामध्ये आहे अनेर नावाचं अभयारण्य. हे काळवेटांसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत थायमिन, रेटिनॉल, बायोटिन, नायसिन. काय उत्तर असणार आहे? रेटिनॉल. ठीक आहे, विटामिन ए चे शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल. ठीक आहे, याच्या अभावी रातांधळेपणा हा आजार होतो. थायमिन हे कशाचे नाव आहे? शास्त्रीय B1 चे. ठीक आहे, B1 चे शास्त्रीय नाव आहे थायमिन. बायोटिन हे B7 चे शास्त्रीय नाव आहे आणि नायसिन ही B3 चे शास्त्रीय नाव आहे.
हे सर्व बी विटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणून ओळखले जातात. बी कॉम्प्लेक्समध्ये एकूण किती विटॅमिन्स आहेत कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या AI क्लिनिकचे उद्घाटन कोठे करण्यात आले? ऑप्शन्स आहेत तेलंगणामध्ये हैदराबाद, महाराष्ट्रातील मुंबई, उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा आणि गुजरातमधील सुरत. काय उत्तर असणार आहे? तर उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा या ठिकाणी भारतातील पहिल्या AI क्लिनिकचं उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नुकतंच निधन झालेल्या डॉक्टर माधवराव गाडगीळ यांच्या बाबतचा योग्य पर्याय निवडा. पर्याय आहेत 1981 पद्मश्री, आत्मचरित्र अ वॉक अप द हिल, 2006 पद्मभूषण. ठीक आहे, 2006 या ठिकाणी करेक्शन आहे. 2006 पद्मभूषण. वरीलपैकी सर्व योग्य. काय उत्तर असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे, वरीलपैकी सर्व योग्य हे आपलं उत्तर असणार आहे. कारण माधवराव गाडगीळ यांना 1981 मध्ये पद्मश्री मिळाला. त्यांचं आत्मचरित्र अ वॉक अप द हिल म्हणून ओळखलं जातं आणि त्यांना 2006 मध्ये पद्मभूषण मिळालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, नुकताच प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स आहेत 7 जानेवारी, 8 जानेवारी, 9 जानेवारी, 10 जानेवारी. काय उत्तर असणार आहे? 9 जानेवारी. ठीक आहे, दरवर्षी 9 जानेवारीला आपल्या भारतामध्ये प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. का? तर या दिवशी गांधीजी साऊथ आफ्रिकेवरून भारतात परत आले होते 9 जानेवारी 1915 मध्ये. ओके, हा प्रश्न देखील विचारला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑपरेशन स्माईल 12 ही मोहीम कोणत्या राज्यातील पोलिसांनी सुरू केलेली आहे? ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा. काय उत्तर असणार आहे? तर बघा, तेलंगणा. ऑपरेशन स्माईल 12 ही मोहीम तेलंगणा राज्यातील पोलिसांनी सुरू केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलेल्या ग्रीनलँड बद्दलचा चुकीचा पर्याय निवडायचा आहे. ऑप्शन्स आहेत बघा, जगातील सर्वात मोठे बेट आहे, राजधानी कोपेनहेगन आहे, डेन्मार्क देशाचा भाग आहे, खंड उत्तर अमेरिकेत आहे. ठीक आहे, उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे, ग्रीनलँड जे आहे त्याची राजधानी कोपेनहेगन ही नाही तर नूक आहे. नूक. ठीक आहे, नूक नावाची राजधानी आहे, नूक. ओके, ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. याचा डेन्मार्कचा देशाचा भाग आहे, डेन्मार्कचं नियंत्रण आहे आणि उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे. इलेक्शनचा प्रचार चालू आहे, थोडासा नॉईस येतोय. नुकताच DRDOचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? ऑप्शन्स आहेत 50वा, 60वा, 68वा, 75वा. काय उत्तर असणार आहे? 68वा. ठीक आहे, अलीकडेच DRDOचा 68वा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, उदासीन भक्त योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? ऑप्शन्स आहेत आसाम, हरियाणा, ओडिसा, बिहार. काय उत्तर असणार आहे? आसाम. ठीक आहे, उदासीन भक्त ही जी योजना आहे ती आसाम शासनाने सुरू केलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे, WHO फार्माकोव्हिजिलन्स डेटाबेसमध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? ऑप्शन्स आहेत 5व्या, 8व्या, 9व्या, 14व्या. काय उत्तर असणार आहे? 9व्या. ठीक आहे, 9व्या नाही मित्रांनो, सॉरी 8व्या. ठीक आहे, 8व्या उत्तर असणार आहे. WHO फार्माकोव्हिजिलन्स डेटाबेसमध्ये भारत 8व्या स्थानावर आहे. प्रश्न कसे वाटले कमेंट करून सांगायचं आहे. सर्व प्रश्न सरळ सेवा पदभरतीमध्ये विचारले जातात, त्यामुळे आपण हा व्हिडिओ कव्हर केलेला आहे. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये परत भेटूया. चला तर, धन्यवाद.